तर माझा 25,000 जे एक मला पेमेंट येणार होतं ते ट्रान्सफर झालेलं होतं दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये आणि तेच सॉल्व करण्यासाठी मी अकोटला गेली होती. याच बहाण्याने आज मी माझ्या लग्नाची नोंदणी पण केलेली आहे. आणि अजून तिसरं कारण म्हणजे जावयाचं आणि सासूचं भांडण मिटवून दिलेलं आहे आणि चक्क आईने आज म्हणजे जावयाला जेवण दिलेलं आहे, गरमागरम जेवण. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सगळ्यात पहिले माझ्यासोबत काय झालं होतं की एका ब्रँडकडून मला पेमेंट येणार होतं एका कोलॅबरेशनचं. तर ते पेमेंट चुकीने ना दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेलं होतं आणि त्याच्यामुळे 4 ते 5 दिवस झाले मी खूप टेन्शनमध्ये होती. मग मी माझ्या बँकेची संपर्क साधला तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला इथं येऊन तुम्हाला प्रूफ द्यावं लागतील की कोणत्या म्हणजे कोणतं तुम्हाला कंपनीचं पेमेंट येणार होतं, कशा पद्धतीने तुम्ही ते ट्रान्सफर केलं, तुम्हाला इथं येऊन एक अर्ज द्यावा लागणार. आणि त्याच्याचमुळे मला अर्जंटली अकोटला जायचं होतं. तर जाता जाता मी सगळ्यात अगोदर माझ्या सासूबाईंची भेट घेतली. आता तुम्ही म्हणणार की तुझी सासूबाई तर वारली आहे. तर हो, ही माझ्या बहिणीची सासू आहे, परंतु ह्या मला खूप प्रेम जीव लावतात. माझ्या इथं महालक्ष्मीच्या वेळेस यांना तर तुम्ही पाहिलंच असेल. तर ह्या शेगावच्या जवळ लासुरा फाटा येथे राहतात आणि तेथेच आम्ही सकाळी पोहोचलो. त्या खूप आम्हाला फोर्स करत होत्या की चहा करा, नाश्ता करा, जेवण करा. परंतु सकाळ सकाळ झाली होती. माझ्या मनात एकच ध्यास होता की सगळ्यात अगोदर मला गजानन महाराज यांचं दर्शन करायचं आहे. त्याच्यामुळे फक्त मी चहा घेतला होता आणि त्यांना म्हटलं तुम्हाला एवढंच आम्हाला जेवण द्यायचं आहे, तुम्ही एक काम करा, गरमागरम मला भाकरी करून द्या. आणि त्या लगेच भाकरी करायला बसले. इथं हे लोक मला असे पाहत होते जसे की एखादी मोठी सेलिब्रिटी किंवा म्हणजे हिरोईन आलेली आहे. आणि खरंच गावातले लोक साधे भोळे आणि खूप छान असतात. जसे की हे सर्वजण मला पाहायला येत होते, जसे मी स्वतःला सेलिब्रिटीज मग समजत होती. हे आहेत सासरे आणि आईने म्हणजे आत्यांनी मस्तपैकी मला गरमागरम साधी भाकरी, कळण्याची भाकरी टाकून दिलेली आहे. आणि ह्याच भाकरी बांधून मला पुढचा प्रवास करायचा होता. तर त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं होतं की माझे 25,000 आता डुबतात की काय. साधं हे आणि मनातल्या मनात स्वामींचा म्हणजे नामस्मरण करत, गजानन महाराजांचं नामस्मरण करत मी शेगावला पोहोचली. तर इथं आता सगळ्यात अगोदर त्यांनी आम्हाला भाकरी वगैरे करून दिले आणि सर्व लोक आम्हाला पाहायला जमले होते की हे कोण आहेत. त्याच्यानंतर आम्ही शिदोरी वगैरे बांधली आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. तर मला भरपूर कामं होती, म्हणजे मला माझ्या लग्नाची नोंदणी पण करायची होती. अजून अकोल्याला बँकेत माझं सोनं गहाण आहे, तर त्याचे व्याज पण भरायचं होतं आणि त्याची रिव्हेन्यू डेट आली होती. तर मला ते सुद्धा रिव्हेन्यू करायचं होतं, म्हणजे ते सोनं त्याच दिवशी पुन्हा रिव्हेन्यू करायचं असते. तर त्याच्यामुळे ते पण काम अर्जंट होतं. त्याच्यानंतर लग्नाच्या नोंदणीचं काम अर्जंट होतं आणि त्याच्यानंतर बँकेचं पण काम अर्जंट होतं. तर जेव्हा मी बघितलं की ट्रॅव्हल्समध्ये माझे 16चे 17,000 जाणार होते, तर त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण ते न जाता आपण 4 व्हीलरने जाऊया. पापा घे. तुला म्हणलं राय ना. अरे गाली घेऊ का घेऊन घेऊच्या तोड घेऊच्या. चला येतो. या ना पुण्याला मारा चक्कर. एप्रिल महिन्यात तर या मग घराच्या वास्तूले. हो हो, फोन करतो. मम्मी लाव ना. थंडी थोडीशी लागत आहे. हो. हॅलो पप्पा मागं बघा. आणि ही गाडी काही दुसऱ्याची नव्हती, तर ही गाडी म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाचीच होती. तर म्हटलं दुसऱ्याची गाडी न घेऊन जाता याचीच गाडी आपण घेऊन या. तर त्या मस्तपैकी त्याने आमच्यासोबत ड्रायव्हर दिला आणि फायनली आम्ही निघालो. तर शेगावमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला चहा घ्यायचा होता आणि इथं एक व्यक्ती आम्हाला पैसे मागत होता. तर त्याला चहा पण दिला आणि मदतीच्या स्वरूपात त्याला 10 रुपये पण देऊन दिले. त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करण्यासाठी निघालो आणि शेवटी आम्ही शेगाव नगरीत पोहोचलेलो आहोत. तिथं पोहोचल्यानंतर बघू शकता स्वच्छ सुंदर असं आपलं शेगाव नगरी. 6 ते 7 महिन्यानंतर माझं आता दर्शन होणार होतं. तसं मी अकोटला असताना नेहमी शेगाव नगरीमध्ये जात होती आणि दर्शन घेत होती, परंतु आता कुठं ते नशीब की आपलं वरच्यावर दर्शन होणार आहे. तर आता फायनली आम्ही इथं आलेलो आहो आणि पार्किंगला आम्ही गाडी उभी करून पुढचा प्रवास गाठणार होता. म्हणजे दर्शनाची ओढ लागलेली होती आणि भरपूर इथं गर्दी पण होती. फायनली आपण आता यांचं सुरू झालं दोघं बहीण भावाचं भांडण.
आणि माझ्या मनात एकच ध्यास सुरू होता की बाबा कसं होणार आणि काय होणार. आता मला याच्यावरून आठवलेलं आहे की काही लोक म्हणतात की तुम्हाला असाच एन्जॉय करायला पाहिजे, तुम्हाला सासू सासरे जवळ नको आहेत. तर मला त्यांना सांगायचं आहे, असं कोणीच नाही आहे की ज्यांना आपले सासू सासरे नको आहेत. मलासुद्धा वाटते की माझे सासूसाठी तर मी काही करू शकली नाही, परंतु सासऱ्यांना मी नेहमी बोलत असते की तुम्ही माझ्यासोबत पुण्याला राहायला चला. परंतु काही लोक स्वाभिमानी असतात की ते म्हणतात की नको, आम्ही आमच्या घरीच बरे आहो, आम्हाला पुण्याला करमणार नाही. म्हणजे त्यांचं असं मत आहे की पुण्याला कसं देवधर्म नाही आहे, भजन नाही आहे, मंदिर जवळ नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना आणि पुण्यामध्ये कसं आहे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे बाहेर कोणी जात नाही, येत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. त्यांच्यामुळे ते असं म्हणतात की इथं दमट वातावरण आहे, इथं कोंडल्यासारखं वाटते, त्याच्यामुळे आम्ही तिथं राहणार नाही. आणि त्याच्यामुळेच माझे सासरे वगैरे इथं येत नाही. परंतु मी त्यांना नेहमी म्हणत असते की चला, असो कोणाचीही गैरसमज मला दूर करायची नाही आहे. तुमच्या नजरेत मी जशी असणार आहे तशी राहणारच आहे, मला माहिती आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेला गजानन महाराज यांच्या म्हणजे जिथून एंट्री घेतात तिथं पोहोचलेला आहो. आणि आम्ही गेलो ना त्या दिवशी सोमवार होता, म्हणजे संडे आदल्या दिवशी होऊन गेला होता. त्या दिवशी आम्हाला तिथं पोहोचल्या समजलं की आज अजिबात मंदिरात गर्दी नाही. इथं जाताना मी एकच मनात म्हणत होती की माझं जे पेमेंट चुकीने दुसऱ्याच्या अकाउंटला गेलेली आहे ते फक्त मला भेटू द्या, बाकी मला काहीच नको. परंतु बँकेवाले सांगत होते की ते अकाउंट बंद आहे, म्हणजे कोणीही ते अकाउंट यूज करत नाही आणि त्या व्यक्तीला माहितीच नाही आहे की त्याच्या अकाउंटला 25,000 आलेले आहेत. त्याच्यामुळे तिथं मला थोडंसं गॅरंटी होती की माझे पैसे मला मिळणार आहेत. आणि कसं कष्टाचे पैसे कधी पण म्हणजे जात नाही, हे गोष्ट सत्य आहे. जेव्हा मला माहिती पडलं ना, म्हणजे माझं पेमेंट येणार होतं परंतु आलं नाही, आणि त्या मॅडमला मी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमचं पेमेंट केलेलं आहे. तर मी त्यांना स्क्रीनशॉट मागितला, तर तेव्हा लक्षात आलं की माझं पेमेंट हे दुसऱ्याच्या अकाउंटला गेलेलं आहे. आणि त्या क्षणी अक्षरशः म्हणजे माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. 25,000 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रक्कम मोठी आहे, काही छोटी नाही आहे. त्याच्यामुळे मला अक्षरशः रडू हसू काय करू हे कळतच नव्हतं. आणि सगळ्यात पहिले मी स्वामींजवळ हात जोडले आणि मी म्हटलं की माझे कष्टाचे पैसे आहेत, ते असे होऊ नका. आणि लगेच मी गणेशजींना कॉल लावला, माझ्या मैत्रिणीला कॉल लागला, सगळ्यांना कॉल लावला, अक्षरशः त्या मॅडमला पण कॉल लावला. आणि त्यांनी पण मला तिकडून सांत्वना दिली की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि तेव्हाच मी बोलले की स्वामींना की माझे पैसे मला परत भेटू द्या. नंतर मी आईला सांगितलं की आई असं असं झालेलं आहे, तू दुसऱ्या दिवशी बँकेत सकाळीच जा. आई बोलली ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी सॅटर्डे होता, ते पण मी आईला सांगून ठेवलं की तू लवकरात लवकर जाजो म्हणून. तर इथं मग आम्ही शेगावमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि माझ्या मनात तेच होतं स्वामी आणि म्हणजे गजानन महाराजांना पण मी तेच बोलत होते की माझे पैसे मला मिळू द्या. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. परंतु कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मंदिरामध्ये कोणत्याच म्हणजे मूर्तीचे फोटो व्हिडिओ घेऊ देत नाही. तर बस आम्ही दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही इथं थोडेसे फोटो व्हिडिओ क्लिक केले. फॉलोअर्स पण भरपूर भेटले. त्याच्यानंतर इथं फ्रीमध्ये जेवण राहतं आणि ते खरंच खूप भारी राहतं. म्हणजे इथं आल्यानंतर जर प्रसाद घेतला नाही तर काय गोष्ट केली. तर त्या जेवणामध्ये मस्तपैकी एक म्हणजे बटाट्याची भाजी असते, त्याच्यानंतर पिठलं असते, गरमागरम पिठलं, डाळ भात आणि मस्तपैकी लाडू असतो. तर आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. आणि आता मला घाई होती बँकेत जाण्याची, म्हणजे मला इथून अकोल्याला थेट जायचं होतं. तर इथंसुद्धा आम्ही फोटो व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर निघालो. तर इथं ना यात्रा पण खूप छान भरलेली असते. आणि यात्रेमध्ये मग गणेशजींना पाहिजे होता कमरेला बेल्ट, तो बेल्ट घेतलेला आहे. आणि स्वराज म्हणत होता मला पण पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो अकोल्यासाठी. तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही सकाळी माझ्या आत्याकडे गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही शेगावला गेलो. मस्तपैकी सकाळचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रसाद पण घेतला आणि जस्ट आता एंट्री झालेली आहे आमची अकोल्यामध्ये. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी अकोल्यातून निघून गेलेली असणार आहे, कारण हा व्हिडिओ कधी एडिट होणार, कधी पोस्ट होणार ते येणार माहिती. आजची तारीख किती आहे? आजची तारीख 22. हां, आजचा व्हिडिओ आहे हा 22 तारखेचा, वार आहे सोमवार. तर जस्ट मी अकोल्यामध्ये पोहोचलेली आहे. आता मला इथलं काम करायचं आहे माझ्या बँकेचं आधी, आणि त्याच्यानंतर मी अकोटला जाणार आहे. हे बघा अकोला सिटीमध्ये आपण. तर जेव्हा मी पुण्याला शिफ्टिंग केली होती ना, तर तेव्हा मी इथं म्हणजे गोल्ड गहाण ठेवलं होतं. मणिपुरम जे फायनान्स आहे तिथं मी गोल्डचं लोन केलेलं होतं. तर त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि त्याची रिव्हेन्यू डेट आली होती. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ना म्हणजे हे करा,
म्हणजे 24 तारखेच्या पहिलं या, नाहीतर मग तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज अप्लाय करावा लागणार. त्याच्यामुळे मला ते पण काम करायचं होतं. तर सकाळी मी भेट वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहो अकोल्यामध्ये. आणि अकोल्यात आल्या फोर व्हीलर बाहेर उभी केली आणि मणिपुरम फायनान्स होतं त्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री केली. आणि एंट्री केल्यानंतर लगेच त्यांनी माझं काम करून दिलं. तर तिथं 15 ते 20 मिनटं लागलं मला ते रेव्हेन्यू वगैरे करण्यासाठी. तर गोल्ड रेव्हेन्यू केलं आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहो अकोटमध्ये. आणि हे ते अकोट आहे जिथं माझी जन्मभूमी आहे अशी मी इथं बोलत होती. आणि खरंच आपल्या गावात आल्यावर खूप भारी वाटते. परंतु पहिल्यांदा असं झालं की मी अकोटात गेली, म्हणजे खूप लवकर गेली, परंतु घरी मी संध्याकाळी गेली. कारण मला इथलं पण काम करायचं होतं. सगळ्यात पहिले मला एक काम करायचं होतं की मला बँकेत पण जायचं होतं आणि माझ्या लग्नाची नोंदणी करायला पण मला जायचं होतं. तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस गणेशजीने लग्नाची नोंदणीची मी फाईल तयार केली, सर्व काही केलं होतं, परंतु ते काही वेळेवर आले नव्हते. तर सगळ्यात अगोदर आम्हाला जायचं होतं जिथं लग्नाची नोंदणी म्हणजे आम्ही टाकलेली आहे तिथं आम्हाला जायचं होतं. तर फायनली आम्ही तिथं जाण्यासाठी निघालो होतो. तिथले नोंदणीचं काम केलं आणि फायनली आम्ही बँकेमध्ये आलेलो आहोत. ही आहे माझ्या अकोटचे बँक ऑफ इंडिया. आणि तिथं पैशांचा अर्ज म्हणजे दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले असं आम्ही अर्ज वगैरे सबमिट केला आणि आम्ही घरी आलो. घरी आल्या आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता आणि मी भाकरी त्या आत्याकडून पण आणल्या होत्या. आईने पण मस्तपैकी डाळ पालक भात आणि चटण्या वगैरे असं भरपूर काही करून ठेवलेलं होतं. आणि 3 ते 4 बॅगा मी तिकडून आणल्या होत्या. तर त्या बॅगामध्ये काय होतं, जे प्रमोशनचे कपडे वगैरे, ज्वेलरी, मेकअपचं सामान, हे सर्व काही सामान ते लोक नेतात, काही तसंच राहून जातं. तर आता जे घर मी राहायला म्हणजे ज्या घरात आम्ही शिफ्ट होणार आहे, जे स्वतःचं घर आहे, तर त्याच्यामध्ये फर्निचर वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे सामान ठेवण्याचा खूप म्हणजे प्रॉब्लेम होणार आहे. आणि म्हटलं 4 व्हीलर केलेलीच आहे तर त्याच्यामध्ये सर्व कपडे वगैरे घेऊन जा. मग आई काय करते, नवीन साड्या वगैरे असले ते विकून टाकते. तर ते कपडे वगैरे सगळे मी घेऊन निघाली होती. तर इथं गणेशजी आज जेवण करत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं मी जेवण करत आहे कारण नोंदणीवाल्यांनी आम्हाला 4 वाजता पुन्हा बोलावलेलं होतं. तर आई इथं आईचे डॉक्युमेंट चेक करत होती आणि इथं आम्ही जेवण करत होतो. कारण आज आम्हाला सर्व कामं करूनच निघायचं होतं. आणि हे सर्व कामं करून म्हटलं गाडी आहे तर सासरवाडीला पण जाऊया, म्हणजे त्यांची पण भेट होणार आणि त्यांना पण खूप बरं वाटणार की बाबा आपल्याला भेटायला कोणीतरी आलं. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि सर्व ज्या लोकांची आम्ही साक्षीदार म्हणून नोंदणी केली होती तर त्या सगळ्यांना घेऊन फायनली आम्ही तिथं नोंदणी करण्यासाठी पोहोचलेलो आहोत. परंतु झालेलं असं की मागच्या वेळेस ना आम्ही लग्नाच्या नोंदणीसाठी ज्या साक्षीदारांची नावं दिलेली होते ते काही अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे फक्त हे एक कामच झालं नाही, बाकीचे सर्व काम माझे झाले. मग माझं मूड खूप अपसेट झालेलं होतं. पण म्हटलं जाऊ द्या, जे महत्त्वाचं काम होतं बँकेचं, आईची भेट, बाकीचं अजून काम होतं बँकेचं ते पण झालं. आणि इथून मी निघणार आहे आता सासरवाडीला जाण्यासाठी. तर गणेशजी इथं करत होते घाई. मग मी इथं गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जुन्या पुराण्या आठवणी ताज्या होतात. आणि या घराला मी भरभरून बघत असते निघताना की बाबा हेच ते घर आहे जिथं आपण व्हिडिओची वगैरे सुरुवात केली होती. आणि तुम्ही सर्वजण म्हणता की या घराचं काय करणार आहे, तर हे घर आपण आज ना उद्या विकणारच आहे. तर इथं निघताना आईने मी जाण्याच्या अगोदरच तुरीच्या शेंगा ज्या असतात ना त्या आणून ठेवलेल्या होत्या. आणि तिथं कोण काढणार शेंगा वगैरे म्हणून तिने त्याच्या दाणे वगैरे काढून ठेवलेले होते. आणि तिने सुद्धा भाकरी, पोळ्या, डाळ भात अजून काय करून ठेवायचं होतं ते सर्व तिने पण करून ठेवलेलं होतं. मग तिचं पण मन आपल्याला तोडायचं नव्हतं म्हणून तिने पण जे स्वयंपाक केलेला होता तो मी सर्व घेतला. तिला म्हटलं बांध, काय आहे बांध, म्हणजे तिला असं वाटणार की कारण आधीच ती बोलत होती की तू खूप उशिरा आली, तू थांबलीच नाही, तू असं तसं. परंतु मेन प्रॉब्लेम हा होता की स्वराजच्या स्कूलचा प्रोग्राम होता, त्याचा ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम होता. आणि दुसरं कारण म्हणजे स्वराची स्कॉलरशिपचे एक्झामचे क्लासेस सुरू आहे. तर कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून एकाच दिवसात जायचं होतं म्हणून आम्ही ते ठरवलं होतं. आईसाठी बघा किती मोठे कपडे आणले. हे बाय 1, 2 आणि हे 3. करा त्या कपड्याचं काय करायचं आहे तर घालतो ना त्या 5-5 नंबरच्या साड्या. तर हे आपलं प्रमोशन झाल्यामुळे प्रमोशनचे कपडे नेन ते एवढे जमा झाले होते की ते सगळं मग मी इथं आणून देत असते. मग आई करते त्याचं काय करायचं, आई मग कोणाला वाटून देते ज्या मुलांना कपड्यांची गरज आहे वगैरे आणि बाकीचं हे करते. तर आज आमची खूप धावती भेट होती कारण मुलांची शाळा पडते म्हणून. तर चला मग चल येतं का तू? हो मी दळण आणतो ना. चला चलो तिकडे आहे बघ.
त्याच्यानंतर मग आम्ही निघालेलो आहो आणि मी जाण्याच्या अगोदर आईने गहू पण आणून ठेवलेले होते आणि आईने ते गहू दळून ठेवलेले होते. तर जाताना चक्कीतून आईनं ते दळण पण देऊन दिलेलं आहे आणि निघताना मग आई थोडीशी अपसेट झाली होती, रडत पण होती. म्हणजे तिला माझ्यासोबत यायचं पण होतं आणि तिला घरी राहायचं पण होतं. असा तिचा मोठा एक प्रॉब्लेम असतो नेहमीचाच. आणि तिला असं वाटतं की आपली मुलगी राहिली पण पाहिजे आणि मग तिला अशी भीती वाटते ही राहिली तर घरात भांडण होतील का, की राहू पण नाही. असं म्हणजे डबल ढोलकी जे बनवतो आपण, म्हणजे तिला राहावं पण वाटते आणि राहू पण नाही वाटत. माझ्यासोबत यावं पण वाटते आणि अकोटात पण राहावं वाटतं. असं तिचं मन असते चंचल. मग त्याच्यामुळे मी काही जास्त लोट घेत नसते. तिला थोडंसं समजावलं आणि आम्ही तिथून निघालो. पहिले आहेत मग हातात. चला फ्रेंड्स, आईला चल म्हटलं येत नाही आहे, बघू शकता. तिचं ते दुकान आणि ते थैली काय माहिती कधी जाणार आहे. होय चाल बरं रस्त्यावर गाड्या विल्या चल, सोबतच जाईल मला. चल मग हसून पाठवत जा आम्हाला, रडून नको पाठव, मग आम्हाला करमत नाही तिकडे गेल्या. चला. नाही ना बाई, वेळेवर होत नाही ना. माल आणला ना सगळा, त्या गुटकेवाल्याचे पैसे, मग असं ब्रेडवाल्याला माल तर आम्ही घरातून निघाल्यानंतर इकडे मोठ्या मॅडमची एंट्री झालेली आहे. गणेशजी त्यांची बॅग आणत आहे, तुम्ही बघू शकता. आता ही एंट्री कोणाची आहे तुम्हाला चेहरा पाहिल्यावर कळणारच आहे. आणि अख्खं काश्मीर हिच्यावर तुटून येऊन पडलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामुळेच मग तिला आम्ही घेऊन सोबत आलेला. म्हणजे मी अचानक तिला कॉल लावला होता आणि ती पण पुण्यालाच येणार होती. मग मी तिला सांगितलं की बाबा ट्रॅव्हल्सनी न जाता आमच्यासोबत चल, म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल आणि तू पण आमच्यासोबत येशील. त्याच्यामुळे मग तिला पण आम्ही घेऊन येणार होतो. तर अशा पद्धतीने नंतर आम्हाला मनीषा पण भेटलेली आहे. कारण तुम्हाला खूप दिवसाची मनीषाची आठवण येत होती. मनीषाचं लग्न झाली का, मनीषा कुठं आहे, काय आहे. अशा पद्धतीने मग आम्ही सर्व आमचे कामं वगैरे निपटून, बँकेचं काम निपटून, गजानन महाराजांचं दर्शन घेऊन, सासूबाईचं दर्शन घेऊन आणि माझ्या आईचं दर्शन घेऊन, खाण्यापिण्याचं सामान घेऊन आम्ही फायनली निघालेलो आहो माझ्या सासरवाडीकडे. आणि 1 तासात आम्ही पोहोचलेलो आहो आमच्या कारंजलाड येथे, तुम्ही बघू शकता. इथं पोहोचल्यानंतर माझ्या नवऱ्याला एवढा आनंद होत होता, म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आल्यात लगेच त्यांच्या मित्रांना कॉल लावणं चालू झाले, मी आलो. मनीषा म्हणत होती तुम्हाला जसं माहेरी गेल्यावर आनंद होते तसं त्यांना पण गेल्यावर आनंद होता आणि त्यांचा आनंद बघू शकता खूप म्हणजे खूप. आणि इथे जाण्याचं एक मोठं हे रिझन होतं की आता जे वोटिंग झालं, म्हणजे मतदान झालं, तर त्याच्यामध्ये माझी जेठाणी म्हणजे माझे जाऊ चांगल्या मताने निवडून आलेले आहेत आणि ते नगरसेवक झालेले आहेत. तर त्यांना पण शुभेच्छा द्यायच्या होत्या. आपले भांडण वगैरे सगळं विसरून जर सुरळीत होत असेल तर करूया असं मी त्यांना म्हटलं. आणि गणेशजींना सांगितलं की बाबा जाताना एक बुके घेऊया, त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेशन करूया, कारण त्या आता नगरसेविका झालेल्या आहेत म्हणून. म्हणजे खूप दिवसानंतर पहिल्यांदा मी त्यांच्याशी बोलणार होते. त्याच्याविषयी ब्लॉग मी नेक्स्ट म्हणजे उद्या अपलोड करणार आहे, कारण हा ब्लॉग भरपूर असा मोठा होत आहे. कारण मला माहिती आहे मी जर माहेरी गेली असती तर तुम्ही लोकांनी लगेच बोलले असते की बघा आईला कशी भेटली, सासऱ्यांना भेटली नाही, असे म्हणजे तुमचे डबल मत असतात. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच भेटणार आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तरासहित. जसं तुम्ही मला म्हणता की आईला का नाही आणत, सासऱ्यांना का नाही आणत, मी त्यांना आणायला तयार आहे, परंतु त्यांना त्यांचं देव पूजा गाय वगैरे हे आपल्या पुण्यात दिसत नाही. देवपूजा म्हणजे त्यांना इथं भजनं दिसत नाही, दुसरं म्हणजे गायी दिसत नाही आणि तिसरं म्हणजे फ्लॅटमध्ये राहणं त्यांना अजिबात आवडत नाही. ओके, बाय बाय सर्वांना.